हे पॉसिबलच नाहीये. मग आजार बरा करणं, आजारी पडू नये म्हणून शिक्षण देणं, हे कसं शक्य आहे? तर ती एक सामूहिक जबाबदारी आहे आपल्या सगळ्यांची. हे कोणी शिकवलं आपल्याला? आताच मी म्हणालो तुम्हाला की आपण एकत्र उभे राहू का? तुम्ही म्हणला जोरात नाही, बरोबर ना? मग कोविड-19 मध्ये कोण उभं राहिलं होतं? आपणच होतो. विसरून गेलो आपण. कोविड-19 मधून सामूहिक जबाबदारी जी आपण सगळ्यांनी स्वीकारली की श्वास दुसऱ्याला नाही गेला पाहिजे, अस्वच्छता नाही पसरली पाहिजे, दर 20 मिनिटांनी हात धुतला पाहिजे, बरोबर ना? त्याला ऑक्सिजन नाहीये तर मी नेऊन देतो, त्याला जेवण नाहीये तर मी नेऊन देतो. हे काम कोणी केलं? डॉक्टरांनी केलं का? नाही. हे तुम्ही, मी, आपण सगळ्यांनी केलं. हे समाज म्हणून केलं. पण तुमच्या लक्षात आलं का की जेव्हा आपण कोविड-19 मध्ये हात धुवत होतो त्याच्यामुळे फक्त कोविड नाही गेला, इतके असंख्य आजार आहेत जे हात न धुतल्यामुळे होतात, ते सगळे त्या काळात झाले नाही. एक एक्झाम्पल आहे हेपॅटायटिस बी, हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस ई, जे विषाणूजन्य आजार आहेत. दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतात, न कापल्यामुळे होतात. हे सगळं आपण त्या काळामध्ये स्वच्छ केलं, त्याचा डेटा नाही आला, पण ती आपली सगळ्यांची सामूहिक जबाबदारी होती. ती जबाबदारी आपण स्वीकारायला पाहिजे. कारण हे लक्षात ठेवा की जोपर्यंत प्रत्येक जण सुरक्षित राहणार नाही तोपर्यंत कोणीही सुरक्षित राहणार नाही. आणि म्हणून ही या काळाची गरज आहे की आपण सगळ्यांनी एकत्रित उभं राहिलं पाहिजे आपल्या आरोग्यासाठी. माझ्या दुर्दैव असं आहे की आपण सगळेजण उलट्या कारणासाठी एकत्र उभे राहिलो. एक बेस्ट एक्झाम्पल देऊ मी तुम्हाला. आत्ता कोणी छातीवर हात ठोकून मला सांगेल की बाजारात मिळणारं टरबूज हे खाण्याच्या लायकीचं आहे? एक माणूस मला सांगेल? तुम्ही 10 टरबूज विकत आणा, लॉटरी लागल्यासारखं एखादं टरबूज विदाउट इंजेक्शन, विदाउट केमिकल असतं. सामूहिक जबाबदारी स्वीकारली आहे समाजाने की शेतात 4 महिन्यात येणारं टरबूज 2 महिन्यात मार्केटमध्ये आणायचं. सामूहिक जबाबदारी स्वीकारली आपण. ज्या दिवशी टरबुजाचं पीक तोडायचंय त्या दिवशीच त्या दांडाला जे पाणी देतात त्याच्यात केमिकल टाकायचं. ते आरोग्यासाठी नाही, ते अनारोग्यासाठी आपण एकत्रित उभा राहतो. विज्ञानासोबत का उभं राहायचं? कारण विज्ञान हे आयुष्य वाचवतं. कळलं ना? चुकीची माहिती मिळाली की आयुष्य संपतं. कोविड मध्ये विज्ञानाने सांगितलं हात धुवा, तोंडाला मास्क लावा, घराच्या बाहेर पडू नका. लोकांनी काय केलं? लसणाचा रस प्या, अद्रकाचा रस प्या आणि पोट जाळून घ्या. मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. कळलं? आत्ताचं जे काळ आहे तुम्हाला माहिती आहे का सगळ्यांना? गुगलवर जी माहिती मिळते आपल्याला ती दर 20 मिनिटांनी डबल होते. दर 20 मिनिटांनी गुगलवर मिळणारी माहिती डबल होते. लोकसंख्येचा विस्फोट होईल त्या दिवशी होईल, पण माहितीचा विस्फोट दर 20 मिनिटांनी होतो आहे. त्या काळामध्ये कुठल्या सोबत जायचं, विज्ञानासोबत राहायचं की नाही राहायचं, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. कळलं ना? ती डॉक्टरची जबाबदारी नाही आहे, ती शास्त्रज्ञांची जबाबदारी नाही आहे, ती सरकारची जबाबदारी तर मुळीच नाही आहे. कळलं ना? ती आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून आरोग्याची व्याख्या माहिती आहे तुम्हाला? PSL नावाचं पुस्तक आहे, आमच्या MBBS ला असतं, प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन. त्याच्यात व्याख्या दिलेली आहे. मी मुद्दाम मराठी, कारण मला सरांनी सांगितलं की इथे कर्मचारी पण आहेत, बरोबर ना? आरोग्य म्हणजे आजार न होणे किंवा मला अशक्तपणा न वाटणे इतकं नाही आहे. आजाराचा अर्थ आहे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक सशक्तीकरण. या तिन्ही मध्ये एकही गोष्ट तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आजारी आहात. आणि त्या व्याख्येने भारतातला प्रत्येक माणूस गंभीररित्या आजारी आहे.